नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सध्या अधिक महिना सुरू आहे. 3 वर्षातून एकदा हा अधिक मास येत असतो. याला आपण दोंड्याचा महिना, पुरुषोत्तम महिना, मलमास, जावयाचा महिना तर अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखत असतो. हरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीची पूजा करण्याचा महिना म्हणजे हा अधिक महिना. या अधिक महिन्यामध्ये आपण देवाला काही खास नैवेद्य दाखवत असतो आणि त्यामध्ये एक नैवेद्य तो म्हणजे धोंड्याचा नैवेद्य, जो 3 वर्षातून एकदाच बनवला जातो. ज्याप्रमाणे आपण धोंडे जेवणासाठी आपल्या मुलीला जावयाला बोलवत असतो, आपल्या नातेवाईकांना बोलवत असतो, त्याचप्रमाणे धोंड्याचा नैवेद्य हा आपल्याला मंदिरामध्ये जाऊन देवांना सुद्धा दाखवायचा असतो. घरी सुद्धा आपण हा नैवेद्य दाखवायचा आहे. यासोबत आपल्याला अधिक मासाचे जे वाण आहे तर ते सुद्धा देवांना द्यायचे आहे. आपण मंदिरामध्ये जाऊन किंवा घरीच धोंड्याचा नैवेद्य, त्याचप्रमाणे इतर नैवेद्य आणि वाण देवांना कशा प्रकारे अर्पण करायचे, त्याचप्रमाणे 33 दिव्यांचं दीपदान सुद्धा आपल्याला का करायचं आहे आणि कसे करायचे आहे याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अधिक मासामध्ये धोंड्याचा नैवेद्य बनवला नसेल तर अधिक महिना संपेपर्यंत आपण हा नैवेद्य बनवू शकतो. नैवेद्यामध्ये आपल्याला धोंडे हे आवर्जून बनवायचे आहेत. धोंडे म्हणजे काय तर आपण पुरणाचे धोंडे बनवत असतो, त्याचप्रमाणे अलीकडे खोबऱ्याचे सुद्धा धोंडे बनवले जातात. म्हणजे खोबऱ्याचा खीस, ड्रायफ्रुट्स, वेलची पूड, साखर असे पदार्थ एकत्र करून त्याचं सारण बनवलं जातं आणि मैदा, बारीक रवा वापरून किंवा कणिक वापरून त्यामध्ये हे सारण भरलं जातं. गोल धोंडे बनवले जातात आणि हे धोंडे तळून घेतले जातात किंवा उकडून घेतले जातात. अधिक महिन्यामध्ये पुरणाच्या धोंड्याला विशेष महत्त्व आहे. म्हणजे कणकेमध्ये पुरण भरून ज्याप्रमाणे आपण पुरणपोळी करतो तर त्याचप्रमाणे ते गोल धोंडे तयार करायचे आहेत आणि ते वाफवून घ्यायचे आहेत, म्हणजे उकडून घ्यायचे आहेत किंवा आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत आणि असा धोंड्याचा नैवेद्य आपल्याला देवाला दाखवायचा असतो. आपल्या आजूबाजूला मंदिर असेल, मंदिरामध्ये जाणे शक्य असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. तर आता जर आपल्याला मंदिरामध्ये जायचं असेल, मग आपण किती मंदिरांमध्ये जाणार आहोत? एका मंदिरामध्ये 33 धोंडे, तर अशा प्रकारे आपल्याला ते धोंडे बनवून घ्यायचे आहेत. आणि जर आपल्याला मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर आपल्या देवघरातील देवांनाच हा नैवेद्य दाखवायचा आहे. म्हणजे विष्णूंना आपल्याला हा नैवेद्य अर्पण करायचा आहे. आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असते, विठ्ठलाची मूर्ती असते, तर या मूर्तीसमोर आपण हा नैवेद्य अर्पण करू शकतो आणि देवघरातील सर्व देवांना सुद्धा आपल्याला हाच नैवेद्य अर्पण करायचा असतो. आता हे जे 33 धोंडे आहेत तर याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो आणि यासोबत आपण वाण जे आहे तर ते सुद्धा द्यायचं आहे. आपल्या आजूबाजूला जर महादेवाचं मंदिर असेल तर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा आपण हा धोंड्याचा नैवेद्य अर्पण करू शकतो. एखादं देवीचं मंदिर असेल, लक्ष्मीचं मंदिर असेल, दुर्गा देवीचं मंदिर असेल किंवा इतर जे आपले ग्रामदैवत असतात, इष्टदैवत असतात, त्यांच्या आजूबाजूला मंदिर असेल आणि आपल्याला मंदिरामध्ये जाणे शक्य असेल तर या अधिक महिन्यामध्ये आवर्जून मंदिरामध्ये जाऊन सुद्धा आपण हा धोंड्याचा नैवेद्य आणि वाण जे आहे तर ते अर्पण करू शकतो. आता हा नैवेद्य अर्पण कसा करायचा? ज्या दिवशी आपल्याला धोंडे जेवण करायचे आहे किंवा आपल्याला नैवेद्यासाठी धोंडे बनवायचे आहे, जरी आपण कोणालाच धोंडे जेवणासाठी बोलवणार नसलं तरी सुद्धा आपल्याला नैवेद्यासाठी धोंडे करायचे आहेत आणि घरातील ज्या व्यक्ती आहेत तर त्यांच्यासाठी आपण धोंडे जे आहे तर ते बनवू शकतो आणि यासोबत आपण पुरणपोळीचा स्वयंपाक सुद्धा करू शकतो. ज्या दिवशी आपण धोंडे बनवणार आहोत दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. आपल्या देवघरातील देवांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. देवघरामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे. सकाळी 12च्या आत आपल्याला हा नैवेद्य दाखवायचा आहे. जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळेला आपण तूप साखरेचा किंवा खडी साखरेचा, गोड खोबरे तर असा तात्पुरता नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर 12च्या आत आपल्याला धोंड्याचा नैवेद्य दाखवायचा आहे, द्यायचा आहे. आता धोंड्याचा जो नैवेद्य असणार आहे तर त्या ताटामध्ये आपल्याला 33 धोंडे घ्यायचे आहेत. या नैवेद्यावरती तुळशीपत्र आवर्जून ठेवायचं आहे, कारण श्रीहरी विष्णू तुळशीशिवाय नैवेद्य स्वीकारत नाही. धोंड्याचा नैवेद्य हा श्रीहरी विष्णूंना आपल्याला अर्पण करायचा आहे. आता हे एका ताटामध्ये आपल्याला 33 धोंडे घ्यायचे आहे आणि एका ताटामध्ये
एका छोट्या प्लेटमध्ये आपण 1 किंवा 2 धोंडे जे आहेत तर ते सुद्धा ठेवायचे आहेत. 33 धोंडे जे आहेत तर ते विष्णूसाठी आणि उरलेले जे आपण एका प्लेटमध्ये 1 किंवा 2 धोंडे ठेवलेले आहेत तर ते इतर देवांसाठी. अशा प्रकारे आपल्याला हा धोंड्याचा नैवेद्य जो आहे तर ठेवायचा आहे. कारण बघा, गणपतीचा जो नैवेद्य असतो तर त्यावरती तुळशीचं पान ठेवलं जात नाही आणि आपण जेव्हा विष्णूला नैवेद्य दाखवतो तर त्या वेळेला मात्र त्यावरती तुळशीपत्र ठेवायचे असते. आणि म्हणून आपल्याला हे 2 असे नैवेद्य धोंड्याचे मांडायचे आहेत. तर हा झाला धोंड्याचा नैवेद्य. वाण कसं द्यायचं, तर एका ताटामध्ये आपल्याला 33 अनारसे घ्यायचे आहेत किंवा आपण 33 बत्ताशे घेऊ शकतो, 33 खारीक घेऊ शकतो, 33 मैसूर पाक घेऊ शकतो. यापैकी काही एक घ्यायचं आहे. अनारसा करणे शक्य असेल तर वाणासाठी आपण अनारसे वापरू शकतो किंवा आपण बत्ताशे विकत आणू शकतो किंवा आपण मैसूर पाक बनवू शकतो किंवा विकत आणू शकतो. आणि एका ताटामध्ये आपल्याला ते 33 अनारसे ठेवायचे आहेत. आता आपल्याला वाण जे आहे तर ते झाकून घ्यायचे आहे, उघडपणे द्यायचं नाही. आपल्याला झाकून द्यायचं असेल तर झाकून द्यायचं आणि उघडपणे द्यायचं असेल तर उघडपणे द्यायचं. असं कुठेही नाही की वाण देताना झाकूनच द्यावे. फक्त झाकून जेव्हा आपण वाण देतो त्यावेळेला आपल्या वाणाला नजर लागत नाही. त्याचप्रमाणे आपल्याला अधिकाचे फळ मिळावे, आपल्याला गुप्तदानाचे पुण्य प्राप्त व्हावे म्हणून वाण जे आहे तर ते झाकून दिली जाते. आपल्याला जर झाकून द्यायचे असेल तर ज्या ताटामध्ये आपण अनारसे किंवा बत्ताशे ठेवलेले आहेत तर त्यावरती आपल्याला एक कापड ठेवायचं आहे किंवा आपण ताट ठेवू शकतो. वरती एक आपल्याला तुपाचे निरांजन लावायचं आहे. त्याला आपल्याला हळद कुंकू फूल अर्पण करायचं आहे आणि हे वाण जे आहे तर ते देवांना द्यायचं आहे. अशाच प्रकारे मंदिरामध्ये जाऊन सुद्धा आपण 33 धोंड्याचं नैवेद्य आणि अनारशाचं किंवा बत्ताशाचं वाण जे आहे ते देवांना अर्पण करू शकतो. झाकून किंवा उघडपणे जर झाकून द्यायचं नसेल तर जे आपण अनारसे ताटामध्ये ठेवलेले आहे त्यावरती आपल्याला निरंजन प्रज्वलित करून ठेवायचे आहे. हे वाण जे आहे तर ते देवाला आपल्याला अर्पण करायचं आहे. तसेच या अधिक महिन्यामध्ये दीपदानाला खूप महत्त्व आहे. अधिक महिन्यामध्ये जो व्यक्ती दानधर्म करतो तर त्या व्यक्ती 100 पटीने जास्त पुण्य प्राप्त होते. अन्नदान, वस्त्रदान आणि जलदान आहे तर त्यामध्ये दीपदान सुद्धा आहे आणि दीपदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते. अधिक महिन्यामध्ये 33 या संख्येला खूप महत्त्व आहे. म्हणूनच आपण नैवेद्यामध्ये 33 धोंडे देतो, वाण देतो. त्यामध्ये सुद्धा 33 या संख्येमध्ये अनारस बत्ताशे देतो. आणि आपण जेव्हा दीपदान करतो त्यावेळेला सुद्धा आपण 33 दिव्यांचे दान करायचे आहे. कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन किंवा आपल्या देवघरासमोर तुळशी समोर सुद्धा आपण हे 33 दिव्यांचं दीपदान करू शकतो. दीपदानासाठी आपण कोणत्याही धातूचा वापर करू शकतो वा कणकेचे 33 दिवे आपण तयार करू शकतो आणि त्यामध्ये तुपाचा वापर करून हे दिवे प्रज्वलित करून आपल्याला दीपदान करायचं आहे. मंदिरामध्ये आपण दीपदान करू शकतो. मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर त्या देवघरासमोर आपण हे 33 दिवे लावू शकतो किंवा आपण आवळ्यावरती सुद्धा आपल्या मंदिरामध्ये म्हणजे आपल्या देवघरामध्ये हे दिवे लावू शकतो किंवा नाण्यांवरती 1-1 रुपयांचं नाणं खाली ठेवून त्यावरती आपण हे तुपाचे 33 दिवे आहेत तर ते लावू शकतो किंवा तुळशी समोर सुद्धा आपण हे 33 दिव्यांचे दीपदान जे आहे तर ते करू शकतो. शक्य असेल तर नदीमध्ये सुद्धा आपण हे 33 दिव्यांचे दीपदान करू शकतो. एका केळीच्या पानावरती किंवा एका पत्रावळ्यावरती 33 दिवे प्रज्वलित करून नदीमध्ये आपल्याला हे दीपदान करायचं आहे. म्हणजे हे दिवे आपल्याला नदीमध्ये सोडायचे आहे. तर अशा प्रकारे 33 दिव्यांचे दीपदान जे आहे तर याला अधिक महिन्यामध्ये खूप महत्त्व आहे आणि फक्त अधिक महिन्यामध्येच हे 33 दिव्यांचे दीपदान केले जाते. कारण 33 म्हणजे 30 आणि 3 या संख्येला अधिक मासामध्ये खूप खूप महत्त्व आहे. 33 या संख्येचा संबंध 33 कोटी देवतांशी जोडलेला आहे. म्हणून 33 दिव्यांचे दीपदान आपल्याला अधिक महिन्यामध्ये करायचं असतं आणि वाण देताना सुद्धा 33 संख्येमध्येच ते द्यायचे असते. धन्यवाद.